सविता कर्णिक MVTVच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। रंगीबेरंगी रांगोळ्यांनी नवी मुंबईतील बाजार रंगले। इन्स्टंट रांगोळी ही बाजारात उपलब्ध। कोकण रेल्वेच्या 75 वर्षपूर्तीनिमित्त महत्त्वाच्या प्रकल्पांवर प्रकाश टाकण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन। आर्थिक उलाढालीबाबत ही दिली माहिती। मॉडर्न कोऑपरेटिव्ह बँकेच्या 15व्या शाखेचं आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते सीबीडीत उद्घाटन। पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांची विशेष उपस्थिती। रबाळे भीमनगर परिसरात कचऱ्याचं साम्राज्य। कचऱ्याच्या समस्येमुळे आजार फैलावण्याची भीती। छोटा राजनला मंगळवारी रात्रीच भारतात आणणार। सुरक्षेची तयारी पूर्ण। मुंबई पोलीस आयुक्तांची माहिती। ऐन दिवाळी सुकामेव्याच्या किमती वधारल्या। 15 ते 20% वाढ। पुन्हा एकदा स्वागत। इंडोनेशियात अटक करण्यात आलेला भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला मंगळवारी रात्रीच भारतात आणलं जाणार आहे। राजनच्या प्रत्यर्पणाची सर्व औपचारिकता पूर्ण झाली असून त्याला भारतात नेण्याची परवानगीही मिळाली आहे। इंडोनेशियात अटक करण्यात आलेला भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला मंगळवारी रात्रीच भारतात आणलं जाणार आहे। राजनच्या प्रत्यर्पणाची सर्व औपचारिकता पूर्ण झाली असून त्याला भारतात नेण्याची परवानगीही मिळाली आहे। छोटा राजनच्या प्रत्यर्पणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने ही तयारी सुरू केली आहे। राजनवर खून, खंडणी, तस्करीचे 70हून अधिक गुन्हे आहेत, त्यामुळे त्याला मुंबईलाच आणलं जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यास दुजोरा दिलाय। राजनला मुंबईतील अर्थरोड जेलच्या अंडर सेलमध्ये ठेवण्यात येणार असल्याची शक्यता आहे। दरम्यान छोटा राजनच्या सुरक्षेची पूर्ण तयारी झाली असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त जावेद अहमद यांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट MVTV। मॉडर्न कोऑपरेटिव्ह बँकेच्या 15व्या शाखेचं उद्घाटन सीबीडी बेलापूर येथे करण्यात आलं। आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते या बँकेच्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं। या प्रसंगी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त प्रभात रंजन ही उपस्थित होते।